जय महाराष्ट्र भावांनो, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक नागपूर मंडळ 2026 भरती आज कागदपत्र पडताळणीसाठी मेसेज येत आहे। 3 ऑगस्ट पासून कागदपत्र पडताळणी चालू आहे। जवळपास आज 2000 ते 2200 पर्यंत ॲप्लिकेशन आयडी चे मेसेज आलेले आहेत। सर्वांचे मेसेज येतील 2-3 दिवसामध्ये। हे ॲड्रेस आहे बघा, तुमचं या ॲड्रेसवर कागदपत्र पडताळणी होणार आहे। महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ललित भवन, इंदोर, नागपूर। कोणते कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत चला तर आपण बघू। कागदपत्र पडताळणीसाठी तुम्हाला डॉक्युमेंट ॲप्लिकेशन अर्ज घेऊन जायचा आहे, प्रिंट पेमेंट स्लिप पण घेऊन जायची आहे, ईमेल किंवा टेक्स्ट मेसेजवर ते झेरॉक्स पण घेऊन जाऊ शकता। आयडी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड पण न्यायचं आहे। पॅन कार्ड मॅन्डेटरी आहे। 10वी 12वी गुणपत्रिका व प्रमाणपत्र पण घेऊन जायचं आहे। तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा ITI माहिती भरली असली तर तुम्हाला ते पण घेऊन जायचं आहे। SC ST OBC किंवा EWS असल्यावर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट पण घेऊन जायचं आहे। OBC जर तुम्ही असाल तर NCL सर्टिफिकेट पण तुम्हाला घेऊन जायचं आहे। रहिवासी सर्टिफिकेट पण तुम्हाला घेऊन जायचं आहे। जर तुम्ही बोनससाठी ॲड केला असेल NCC ABC तर ते पण सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जायचं आहे। MSIT जर तुम्ही ॲड केला असेल तर ते पण सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जायचं आहे। तुमचे पासपोर्ट साईज तुम्हाला 4 ते 6 घेऊन जायचे आहे। आणि सर्व डॉक्युमेंटचे 2 झेरॉक्स पण घेऊन जायचे आहेत। फिजिकल आताच होणार नाही, पहिल्यांदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। नंतर 20 ते 25 दिवसानंतर फिजिकल अपडेट येऊ शकते। टेलिग्रामला ग्रुप बनवलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक देतो। धन्यवाद। पुढच्या अपडेटसाठी सबस्क्राइब माय चॅनल।